एका हातात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा फोटो तर दुसऱ्या हातात मनोज जरांगेंचा फोटो घेऊन माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता। केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंचं भाजपने 2019 मध्ये तिकीट कापलं। त्यानंतर मधल्या काळात त्या राजकारणात अधिक सक्रिय नव्हत्या। 2024 मध्ये त्या पुन्हा सक्रिय झाल्या आणि त्यांनी अपक्ष अर्ज भरला। ठोंबरे यांनी मनोज जरांगे यांची देखील भेट घेतली होती। अखेर त्यांनी आपला अर्ज मागे घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी त्यांना पक्षात प्रवेश देत प्रदेश उपाध्यक्ष पदावर नेमणूक देखील केली। त्यामुळे बीडमध्ये नेत्यांची शरद पवार यांच्याकडे लागलेली रांग यात संगीता ठोंबरेही गेल्याचं दिसून आलेलं आहे। याआधी बीडमध्ये भाजपचे राजेंद्र मस्के, फुलचंद कराड, रमेश आडसकर, मोहन जगताप, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे, राजाभाऊ फड असे अनेक मोठे नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात गेले। या प्रत्येकानं आपापल्या मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, पण मोहन जगताप सोडता शरद पवार यांनी कोणालाच तिकीट दिलं नाही। परळीतून फुलचंद कराड, राजाभाऊ फड हे इच्छुक होते, पण तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज झालेत। बीडमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी होती। ज्योती मेटे, राजेंद्र मस्के यांनी प्रवेश केला होता, पण पवार यांनी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच पुन्हा संधी दिली। ज्योती मेटे यांनी मात्र अपक्ष अर्ज भरला आणि तो कायम ठेवत त्या रिंगणात उतरले आहेत। माजलगावमध्ये रमेश आडसकरांना अपेक्षा होती तिकीट मिळेल, त्यासाठी त्यांनी भाजप सोडली आणि ते पवारांकडे गेले, मात्र तिथेही मोहन जगताप यांना संधी पवार यांनी दिली। रमेश आडसकरांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी तिथे कायम ठेवली आहे। गेवराईमध्ये भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे जाणार होते, मात्र ती जागा शिवसेना ठाकरेंना गेल्याने त्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। केजमध्ये संगीता ठोंबरे यांना त्यांनी पक्षात घेतलं। केवळ आष्टी हा मतदारसंघ आहे जिथे शरद पवारांच्या हाती कोणीच लागलं नाही। तिथे आजी माजी 3 आमदारांमध्ये लढत होते। महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत तिथे होते। तिथे मात्र तुतारीवर मेहबूब शेख हे रिंगणात आहेत। तुलनेत त्या तिघांच्या तुलनेत ते कमकुवत उमेदवार असल्याचं आष्टीमध्ये बोललं जात आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला बीडमध्ये फटका बसल्यानंतर अनेकांनी उमेदवारी मिळेल या आशेने शरद पवार यांच्याकडे उडी मारली, मात्र अनेकांचा हिरमोड झाला। जरांगे फॅक्टरचा फायदा हा शरद पवारांच्या उमेदवारांना होण्याची दाट शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपण पाहिलं की मनोज जरांगे फॅक्टरचा फायदा हा थेट तुतारीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना झाला। त्याच अपेक्षेने पवारांकडे जाण्याआधी अनेक जण मनोज जरांगे यांना सुद्धा भेटले। मनोज जरांगे देखील उमेदवार अनेक ठिकाणी मराठवाड्यात देणार होते, पण त्यांनी ऐनवेळी माघार घेतली। यातील अनेकांना अपेक्षा होती की आपण अपक्ष अर्ज भरला आणि त्यानंतर मनोज जरांगे यांचा पाठिंबा घेतला तर आपली लॉटरी लागू शकते, पण अनेकांच्या पदरी तिकीट नाही पडलं आणि ते नाराज झाले। आता जरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी ते निवडणुकीत राष्ट्रवादी पवार गटाचं काम करतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खासदार बजरंग सोनावणे यांनीही बीडमध्ये झालेल्या तिकीट वाटपात मोठी भूमिका बजावली आहे। त्यामुळे जरी रांग पवारांकडे लागली असली तरी त्याचा फायदा किती होतो, किती जागांवर शरद पवार यांचे उमेदवार निवडून येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बीडमध्ये शरद पवारांनी टाकलेला डाव, भाजपचे नेत्यांनी शरद पवारांकडे जाणं, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।